इथे नवीन स्कूल बनणार आहे, जी सावित्रीबाई फुलेंनी शाळा बांधली होती ना, ती वाली शाळा आहे. आणि आता इथे तोडून वापस नव्याने नवीन शाळा बांधत आहे, एकदम अगदी इथे आणि इथे दगडूशेठांचं. तू नको येऊ, आम्ही चाललो, तू नको येऊ. टू माय चैनल गाइस एंड आई एम सो एक्साइटेड. आज हम लोग कुछ बहुत ही थ्रिल करने वाले हैं. सो समर्थ को तो आप जानते ही है, वो रोज़ ही मतलब रोज़ रात को वो दगड़ूशेठ जाता है और उसको बहुत मज़ा आता है. सो आई एम सो एक्साइटेड कि अभी इस बार मैं सोच रहा हूँ कि मैं भी उसके साथ जाऊँ और जो भी मज़ा आएगा और बापा के दर्शन लेंगे. सो आई एम सो एक्साइटेड कि उसके साथ जाऊंगा. बट मुझे पता है कि इस बार बारिश भी बहुत आ रही है, मतलब बहुत टाइम से हम लोग वेट करके बारिश आ जाए. अभी फाइनली बारिश आ रही है. सो देखते हैं अभी बारिश आती है कि नहीं और हम लोग कैसे जाते हैं, क्या क्या होता है रास्ते में. और मज़ा आएगा. आई एम सो एक्साइटेड क्योंकि रात को मैं पहली बार जा रहा हूँ बापा के दर्शन के लिए. और देखते हैं. और आरती होगी तो आरती का भी मैं शायद वीडियो निकाल पाऊँगा तो निकाल लूँगा. अदरवाइज लेट्स सी. कुठे यायचं? आम्ही कुठे चाललो? गाडी? कोणत्या गणपती बाप्पाकडे? गणपती आणायला चालले. बोल ना. तू नको येऊ, आम्ही चाललो, तू नको येऊ. नाही जातो. बाय कर मला. पाऊस लागला, सर्दी होती ना. सर आम्ही चाललो. तू नाही. अरे तू कुठे चालला? नको आम्ही जाऊ. आम्ही अरे मी डॉक्टरकडे जाऊ ना. जा घरी. चाबी नाही घेतली. रेनकोट काढून येतात. गाडीमध्ये रेनकोट आहे. बाय कर, बाय कर. सो मला असं वाटलेलं की ट्रॅफिक नसेल, पण रात्री पण भरपूर जास्त ट्रॅफिक आहे. म्हणजे हाफ ॲन आवर तर लागेलच जाऊन यायला. आणि नवीन मूवीज गाईज बघू शकता. हे आले प्रमोशन करतो. आणि या जसं की माझा भाऊ म्हणत होता की आज पुण्यामध्ये 3 तासामध्ये खूप जोरात पाऊस पडणार आहे. बट त्यामुळं मी रेनकोट घालून बसलो आहे. पाऊस आला तरी चालेल किंवा नाही आला तरी चालेल, त्याने काही घातलेलं नाही आहे. सो होपफुली पाऊस नको येऊ आणि आम्ही जाऊन पटकन येऊ. मी एवढे वर्ष पुण्यात राहतो आहे, पण मी कधी कधी रात्री गेलेलो नाही आहे दगडूशेठला. सो फर्स्ट टाईम मी चाललो आहे. हा ॲक्च्युली 2-3 वेळा गेला आहे. 2-3 नाही, आज 10वा दिवस आहे ॲक्च्युली ह्याचा. सो बघू. आणि रात्री कॉलेजमध्ये असताना तर मी खूप ट्रॅव्हल केलं ॲक्च्युली, पण पुण्यामध्ये मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो आहे. सो मजा येईल. मी रात्री या रोडने एवढं ट्रॅफिक असतं. रात्री नाही, सॉरी सकाळी. पण संध्याकाळचं ना पुण्यातली नाईट लाईफ ॲक्च्युली चांगली आहे. म्हणजे असं बोलतात की मुंबईची पण बेस्ट आहे, पण पुण्यातले पण आम्ही आधी खूप कॉलेजमध्ये असताना ट्रॅव्हल करायचो. आता भारी वाटायचं. मी पुण्यामध्ये ट्रॅव्हल केलं आहे ॲक्च्युली गणपतीच्या वेळेस. जेव्हा गणपती वगैरे असतात ना 10 दिवसाचे, तेव्हा पुण्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि तेव्हा खूप जास्त मजा आली होती. तो त्याच्यानंतर नाही जाणं झालं आहे.
सो त्याच्यानंतर आत्ता जातो. खूप नॉर्मल डेजला तर एवढं काय मला आठवत नाही आहे कसं काय होतं ते, पण आय थिंक भारी असेल. गेल्यावरतीच कळेल. थोडं पाऊस लागतोय. आय होप पूर्ण जोरात नको. काही लोकांचा शूट चाललाय, गाडीच्या लाईटमध्ये शूट करतोय. समोर गाडी चालवत बोल. त्याच्या मागे एक ग्लास घेऊन बसला होता. गाडी चालवत होता. म्हणजे यार वेड्यासारखंच गाडी चालवतं. आत्ता इंडिकेटर दिला है त्यांनी बदे भी. मतलब एक तो है ना कि लोग पता नहीं क्या करते हैं और तुम्हें हेच है सब एक, मतलब जो नए लोग भी होते हैं ना, मतलब मेरा एक ओपिनियन है, लोग अच्छे से गाड़ी चलाते नहीं है. और वो मतलब किसी को राइट जाना है, किसी को लेफ्ट जाना है, तो लोग अपने इंडिकेटर तो यूज़ करते नहीं है, वो एक अलग बात है. बट उसकी वजह से ज़्यादा एक्सीडेंट होते हैं. फायनली आम्ही पोहोचलो गणपतीजवळ आणि पाऊस वगैरे काय आलेला नाही आहे. होपफुली. सो आम्ही स्वारगेटवरनं आलो, त्यामुळं आम्ही संध्याकाळचं थोडं लवकरच पोहोचलो. आपण आज जायचं ना. सो आम्ही आता अंदर जाऊया. ट्रॅफिक भाई आहे या रोडनी, म्हणजे रात्री पण ट्रॅफिक असतं आणि सकाळीसुद्धा ट्रॅफिक असते. सो खिशाला घातला होता भाई, तो मी बाहेरून दाखवतो तुम्हाला. आरती संपायच्या 2 मिनटं आधी ना मला आरती भेटली. सो ट्रॅफिक पण चांगलीच ट्रॅफिक आहे. सो हे वालं सगळं संध्याकाळचं मागवलं सगळं फॅन्सी. इथे नवीन स्कूल बनणार आहे, जी सावित्रीबाई फुलेंनी शाळा बांधली होती ना, ती ही वाली शाळा आहे. आणि आता इथे तोडून वापस नव्याने नवीन शाळा बांधत आहे, एकदम अगदी इथे. आणि इथे दगडूशेठांचं मंदिर आहे. सो आता हे सगळं असं बंद केलेलं आहे. 11 वाजता बंद करतात आणि मग तुम्हाला बाहेरून असं म्हणजे 11 वाजता हे सगळं बंद करून मग तुम्हाला शेटर वगैरे सगळं बंद करतात आणि मग तुम्हाला फक्त शेटर लावून दर्शन घेऊ देतात. आणि मला एक बेस्ट गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही माझा व्लॉग नक्की बघत असाल तर आय जस्ट वॉन्टेड टू से की तुम्ही ना रात्रीच या. म्हणजे जर तुम्ही दिवसा तुम्हाला जमत नसेल ना, तर तुम्ही प्रेफरेबल असेल ना, तर तुम्ही रात्री या. एक तर रात्री गर्दी कमी असते, म्हणजे रात्री म्हणजे 11, 10, 11 टाईमला. आणि तुमचं दर्शनसुद्धा खूप चांगलं होईल आणि माहोल पण भारी असतो. म्हणजे सकाळी जेवढी गर्दी असते ना, तेवढं रात्री काही तुम्हाला मिळणार नाही आणि इट्स बेस्ट दर्शन. सो आता आम्ही चाललो आहे घरी. गाडी आम्ही थोडीशी लांब पार्क केलेली आहे. सो माझं चॅनल बघत असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अजून इंटरेस्टिंग गोष्टीसाठी माझे ब्लॉग्स बघत राहा. सो बघत असाल तर यू कॅन कम ॲट नाईट. इट्स बेस्ट. आणि सगळ्यांना शांततेत आणि नीट आणि आपण छान बापांना बघून दर्शन घेऊ शकतो. सो या बघा. आता आय होप घरी जाताना पाऊस नाही यायला पाहिजे. बघू आता आम्ही. पाऊस तर अजून आलेला नाही आहे आणि असं वाटलेलं आहे की पाऊस येईल. बघू आता जाताना. सिटीमध्ये ना जेवढं खाली दिसतोय ना, तेवढं बिलकुल खाली नसतो. म्हणजे इकडून तर मागेपर्यंत, म्हणजे इथपर्यंत हे पूर्ण पॅक असतं. सो तुम्ही कधी कधी तर पुढचं आणि मागचं बंद करून टाकलेलं असतं.
सो गणपतीमध्ये पण ना खूप भारी असतं. पुण्यामधले गणपती एक्सप्लोअर जरी करायचे असेल तर माझा व्लॉग मी मागच्या वर्षीचा टाकलेला आहे, तुम्ही तो क्लिक करून बघू शकता किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि पुण्यामधले गणपती एक्सप्लोअर करण्यासाठी पण खूप भारी असतं. सो मी लोकांना सजेस्ट करेल की जर तुम्ही अजूनपर्यंत पुण्यामधले गणपती एक्सप्लोअर नाही केले असतील तर प्लीज गाईज या, बघा. आणि बघायला यायच्या आधी माझ्या चॅनलवरती जाऊन 2025चे गणपती बघू शकता तुम्ही, पूर्ण माहोल कसा काय असतं. तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप मजा येईल. सो या साईडनी जेव्हा कधी बसने येतं ना तेव्हा या साईडनी शनिवार वाडा आहे आणि शनिवार वाड्याच्या अगदी पुढे म्हणजे इथे स्ट्रेट आलं ना की इथे आपलं दगडूशेठचं गणपतीचं मंदिर आहे. सो हे एकदम अगदी पुढे वगैरेच आहे आणि इथून सरळ गेले की पुढे गेले की तुळशीबाग आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहितीच असेल, तरी पण मी सांगतो. आणि माझा तुळशीबागचा पण एक ब्लॉग आहे, सो तुम्ही तो सुद्धा बघू शकता. आणि इथे खूप काही शॉपिंग करण्यासाठी पण गोष्टी आहेत पुढे, तुम्ही येऊन ह्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता. लोक गाडी थांबवून लिटरली माहिती आहे का रोडवरती नमस्कार करायला. मग 2 मिनटं थांबून मंदिरातच जावा ना. क्यूट आहेत लोक. ही जी मी ती शाळा सांगितली ती जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली होती तेव्हाची आहे. आणि आता पुण्याची या साईडनी या रोडनी जर तुम्ही कधी आलात ना दुपारी, एवढं जाम असतं. हे काका हलवाईचं फेमस शॉप इथे खूप भारी मिळतं. आणि या साईडला तुळशीबाग आहे, या साईडला गेली की तुळशीबाग आहे. सगळं मार्केट वगैरे सगळं बंद झालं असेल. आणि इथे ना जस्ट काका हलवाईचं त्यांचं मंदिर आहे इथे सुद्धा. सो इथे पण तुम्ही कधी गणपतीमध्ये वगैरे आपण जेव्हा येतो आणि एक्सप्लोअर करतो ना, जे काका हलवाईचं मी दाखवलं होतं ना त्याच्या पुढे खूप सुंदर आणि खूप मोठं दगडूशेठचं पूर्ण पंडाल वगैरे बांधतात आणि तिथे ते लोक ठेवतात. यावेळेस यावेळेस प्रेम मंदिर बांधणार म्हणजे बनवणार आहेत. सो ते सुद्धा बघण्यासारखं असतं. म्हणजे पुण्यामध्ये डेकोरेशन ॲक्च्युली बघण्यासारखे असतात. सो त्याच्यावरती मी ब्लॉग बनवलेला आहे ऑलरेडी, तो तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. खूप सुंदर असतं, बघण्यासारखं असतं आणि देखावेसुद्धा खूप भारी भारी असतात. सो ह्या काही पुण्यामधल्या नाईटमधल्या गोष्टी आहेत ज्या एक्सप्लोअर करण्यासारख्या आहेत. आणि पुण्यामध्ये जर तुम्हाला पुण्यामधल्या काही बेस्ट गोष्टी खायच्या जरी असतील त्याच्यावरती पण तुम्ही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला कमेंट करून हवं असेल तर मी ऑब्व्हियसली ते सुद्धा त्याच्यावरती टाकेल आणि खायच्या गोष्टींवरती पण एक ब्लॉग बनवेल. कारण की पुण्यामध्ये भरपूर काही काही गोष्टी आहेत ज्या खूप फेमस आहेत, हिडन गोष्टी आहेत. सो सांगा मला, म्हणजे मी तसं बनवेल आणि सगळ्या लोकांना दाखवेल. आणि अजूनपर्यंत मला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. कारण की भरपूर मोठे जे ब्लॉगर लोक आहेत तुम्ही त्यांना बघता, तुम्ही त्यांना सपोर्ट करता. आय डोंट थिंक त्यांना आता सपोर्टची गरज आहे. माझ्यासारख्या नवीन लोकांना सपोर्टची गरज आहे. आणि मी एवढंच बोलेल की मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि म्हणजे माझं चॅनल ग्रो होईल, मॉनिटाईज होईल आणि मी अजून छान छान गोष्टी बनवेल आणि एक्सप्लोअर करेल आणि तुम्हाला सुद्धा दाखवेल. सो पाऊस तर काही आलेला नाही आहे आणि आता आम्ही सर घरी जाऊया. आता आम्ही कुठे थांबायचा विचार नाही करतो आहे. मध्ये काय विचार केला होता की आम्ही कुठेतरी थांबू वगैरे. सो आता आम्ही डायरेक्टली घरी जाऊया.